आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया। पश्चिम बंगालमध्ये आसनसोलमधल्या तृणमूलच्या कार्यालयामध्ये आग लावण्यात आलेली आहे। भाजप कार्यकर्त्यांनी आग लावल्याचा तृणमूलचा आरोप आहे। तृणमूल कार्यकर्त्यांनी हा आरोप केलेला आहे। पश्चिम बंगालमध्ये आसनसोलमधल्या तृणमूलच्या कार्यालयात आग लागलेली आहे। याआधी या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली होती, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली होती। तसंच या कार्यालयाच्या बाहेर जी वाहनं होती त्यांना देखील नुकसान करण्यात आलं होतं आणि त्यावेळी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलं असा आरोप केला होता। आता ही कार्यालयाला जी आग लागलेली आहे ती देखील भाजप कार्यकर्त्यांनी लावली असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा आहे। पश्चिम बंगालमध्ये भाजपनं बंपर असा विजय मिळवलेला आहे। 194 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर टीएमसी 94 जागांवर आहे। म्हणजे भाजप 100 जागा पुढे आहे टीएमसी पेक्षा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार। अशा वेळेला ठिकठिकाणी असे राडे झाल्याचं पाहायला मिळते। भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयाला आग लावल्याचा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलाय। अनेक ठिकाणी भाजपचे आणि तृणमूलचे कार्यकर्ते आपसात भिडलेले आहेत। आकडेवारीवर एक नजर टाकूया। टीएमसी 94 तर भाजप 194, म्हणजे 100 जागांचा डिफरन्स या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भाजपनं पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये इतका मोठा विजय मिळवलेला आहे। पहिल्यांदा भाजपची सत्ता पश्चिम बंगालमध्ये येणार आहे। तर तामिळनाडूच्या आकडेवारीवर देखील नजर टाकूया। टीव्हीकेला 106, डीएमकेला 61, डीएमकेला 67 तर एडीएमकेला 61 हा आकडा सध्या समोर आलेला आहे। अचानकपणे नवीन आलेला हा पक्ष म्हणजे सुपरस्टार विजय याचा टीव्हीके या ठिकाणी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करणार। 118 ही मॅजिक फिगर आहे, मात्र टीव्हीके आता 106 वर या ठिकाणी आहे आणि स्टॅलिन यांच्यासाठी एक मोठा हा धक्का आहे की त्यांची डीएमके या ठिकाणी 67 जागांवर रोखण्यात टीव्हीकेला यश आलेलं आहे। केरळची आकडेवारी काँग्रेस 102, डाव्यांना 36 तर भाजपला अवघ्या 2 जागी समाधान मानावं लागतंय। काँग्रेसच्या डाव्यांची सत्ता या ठिकाणी उलथवून लावलेली आहे आणि दक्षिणातले दुसरा राज्य आता काँग्रेसला मिळालेला आहे। आसामची आकडेवारी एकदा पाहूया। भाजपच्या वाट्याला 101, काँग्रेसच्या वाट्याला 23 तर इतर पक्षांच्या वाट्याला फक्त 2 जागा येत आहेत। आसाममध्ये सरकार सत्ता ही भाजपनं या ठिकाणी राखलेली आहे। तर पुडुचेरीमध्ये सुद्धा आपण पाहतो की भाजप 20 आणि काँग्रेस इथे 7 जागांवर। तर 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, पुडुचेरी, आसाम आणि त्यानंतर पश्चिम बंगाल। भाजप कार्यकर्त्यांचा हा जल्लोष आपण पाहतोय। अनेक भाजपच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडत भाजप कार्यकर्त्यांकडून आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे।